निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आम्ही चरपटीला घेऊन जाणार नाही आहोत, त्याच्याशी क्षणभर बोलू आणि मग निघून जाऊ। हे पहा ऋषीवर, माझा निर्णय झालेला आहे। आता यापुढे माझ्याकडून तुमचा अवमान देखील होऊ शकतो। चरपटी ब्रह्मदेवा पदस्पर्शी जन्मला सिद्धयोगी दिक्पलायन संमोही नारायण अवतरला तो सिद्धयोगी चरपटीनाथ जाहला। ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः। चरपटी, तुला भविष्यात फार मोठे कार्य करायचे आहे आणि त्यासाठी आम्ही सांगितल्याप्रमाणे तुला भेटायला यावं लागेल। ओम चैतन्य चरपटीनाथाय। तुला आम्हाला भेटण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही आणि जो कोणी अडवेल त्याला शारीरिक इजा होतील। आणि चरपटीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही गोष्ट घरातल्या सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। मी येईन तुम्हाला भेटायला। आम्ही आमच्या परीनं जे शक्य होईल ते करू। सिद्धयोगी वितरागी आपले आशीर्वाद असेच चरपटीवर राहू द्या। सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। शुभम भवतु। दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। म्हणजे हे आहेत का चरपटीच्या माग? चरपटी जे काय करतो या ते ह्यांच्यामुळेच जमते वाटते त्याला। मला आता ह्यांच्यावर नीट लक्ष ठेवाय पाहिजे। हा बघा, मी म्हणत होतो ना मला नाथानला भेटायचं आहे। तुम्ही मला जाऊन दिले नाही, आले काय ना तेच मला भेटायला। खरंच की रे, तू इच्छा व्यक्त केलीस आणि ते स्वतः आले की तुला भेटायला। आता परत मला असं अडवू नका। आम्ही तुला अडवत नाहीच, पण आजी आता काही बोलणार नाही। मला गोपूला भेटायला जायचंय, जाऊ ना मी? गोपूला? पण तो आता तुला कुठे भेटणार आहे? अगं आई, तो वनात असतो, मी सांगितलं ना तुला।
आम्ही तुला अडवणार नाही, पण असं एकट्याने वनात जाणं धोक्याचं आहे. काका मी त्याच्यासोबत जाते. मी चरपटीला काही होऊन देणार नाही. अच्छा, आणि तू काय करणार आहेस तिथे जाऊन? काय करणार म्हणजे ह्याची काळजी घेणार. हो का? बर, पण जायच्या आधी तुझ्या आईला आणि बाबांना विचारून जा. आई जाऊ चरपटी सोबत खेळायला? हे पहा, जास्त दंगा करणार नसाल तरच जायचं आणि एकमेकांची काळजी सुद्धा घ्यायची. काकू मी आहे ना, तू काळजी करू नको. ठीक आहे, जा मग. चरपटी चल. बरं चला, मी आज जाते. मीही येते हो, बरीच कामं राहिली आहेत. आई चल. सुलक्षणा, अगं सुलक्षणा, काय झालं? सुलक्षणा. अगं अंजनाई, तू केव्हा आलीस इथे? अगं ध्यान असेल तर तुझं, कव्वापासनं तुला हाका मारतीय. मला काहीच कळेना काय होते ते. अगं तू भानावर नव्हतीस. साधू बुवा आले होते तेव्हा नेमकं काय झालं होतं ग? चांगलं नाही नाही म्हणत होतीस आणि अचानकच गप झालीस. बघ अजून बी त्याच तंद्रीत आहेस. मलाच ठाऊक नाही नेमकं काय झालं होतं ते. तोंडातून शब्द फुटत नव्हता माझ्या. अगं हे साधू बुवा कशी असतात तुला ठाऊक नाही व्हय? त्यानं चेटूक येत असतं, चेटूक. त्याने काहीतरी जादू टोणा करून तुला गप केला असेल. तू म्हणतेस त्यात मलाही काहीतरी तथ्य वाटतंय. अगं तुला जे वाटतंय ना तेच खरं हाय. आधीच तो चरपटी भूतावळीतला हाय, त्यात ते साधू. सुलक्षणे, हे समधे मिळून तुझ्या घराचं वाटोळ करत्याल, वाटोळ. ते समध साधू चरपटीला चेटूक करायला शिकवत्याल. म्हणूनच मी त्या चरपटीला घराबाहेर पडू देत नव्हते. हे बघ, तुझं भलं व्हायचं असं वाटत असेल तर मी सांगते, चरपटीवर आणि त्या साधूवर नीट लक्ष ठेवायला लागल. पण घरातले सगळे त्या चरपटीला साथ देतात. मी एकटी काय काय करणार? हा, तू एकटी हायस असं समजू नकोस. मी आहे तुझ्या संग. हे बघ, मी रात्री जेवायच्या वेळेला तुझ्याकडे येईन आणि एक वस्तू देईन तुला, ती तू जेवणात टाक. त्यानं काय होईल? त्यानं इथून पुढे तुला कसला बी त्रास होणार नाही बघ. ठीक आहे, तू दे आणून, टाकते मी. वय वय, मी आणून देते. चल. आई, आई, काय झालं तुम्हाला? खाऊन घ्या काहीतरी. हा, तुमचं डोकं गरगरतंय का? आज चला, तुम्हाला बरं वाटेल. या. आजची रात्र
तुमच्यातलं कोणीच इसरायचं नाही. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोक एकनाथं. चरपटी, आणखीन किती लांब जायचंय आणि कुठे आहे तुझा मित्र? आपण त्याच्यापाशी पोचलोय ताई. तो बघ तिथे बसलाय. गोपू, गोपू ही माझी बहीण नंदिनी. नंदिनी हा गोपू. गोपू नावासारखाच आहे दिसायला. नारायण नारायण. हे आणि काय? हे माझ्या देवांचं नाव आहे. खूप छान नाव आहे. हिला भेटायचं होतं तुला. चरपटी तुझ्याबद्दल घरी सारखंच बोलत असतो, म्हटलं मीही भेटावं. मीच येणार होतो चरपटीकडे, पण मला थांबावं लागलं. तू खूप उशीर केलास मला भेटायला यायला. गोपू, माझे घरचे मला वनात येऊनच देत नव्हते रे. माझी आजी तर म्हणाली अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही. हो, ते मला कळलं, कारण मला नाथ भेटले होते. अरे त्यांच्यामुळेच मी येऊ शकलो. मला तर वाटलं होतं की आपली भेट आता अवघडच आहे. श्री जालिंदरनाथ आणि कानिफनाथ आले होते. त्यांनीच आजीला समजावलं. नाथ घरी आले नसते तर मला येता आलं नसतं. अशा कठीण प्रसंगात नाथ तुला सदैव सहाय्य करणार आहेत. ये, आपण बसून बोलूयात. हो, पण ते मला सहाय्य का करतात? नेमकं आमचं काय नातं आहे? ये, आपण बसून बोलूयात. बसा. हे बघ चरपटी, या पृथ्वीवर नाथपंत मनुष्य कल्याणासाठी फार मोठं कार्य करतोय. भविष्यात तू देखील ते कार्य करणार आहेस. तुझ्या अवतीभोवती असलेल्या अशुभ शक्ती, तुझ्यावर येणारी संकटे तुला ओळखता यायला हवीत. तुला त्यावर मात करायची आहे. सज्जनांना सहाय्य करायचंय. तुला हे सगळं कसं साध्य करता येईल त्याबद्दल मी आणि नाथ तुला नेहमी मार्गदर्शन करू. शिवाय श्री स्वतः दत्तप्रभूंची तुझ्यावर कृपा होईल. आपण सगळे ज्यांची पूजा करतो ते दत्त महाराज? हो. तू पाहिलेस का त्यांना? कधी भेटलाय? हो, अनेकदा भेटलोय त्यांना. मला हे दत्त महाराजांना पाहायचंय, भेटायचंय. तू मला भेटवशील? तुझी आणि दत्त महाराजांची भेट होणार आहे. त्यांचं सदैव तुझ्यावर लक्ष आहे. आता आपण जे काही बोलत आहोत ना, ते सर्व काही त्यांना ऐकू जात असणार. त्यांची भेट
लवकर होण्यासाठी मी काय करायला हवं? मी तुला श्री दत्त महाराजांचा मंत्र देतो, तू त्याचा जप कर. हो मी करेन. मला सांग तू मंत्र. ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. हा जप तू करत राहा, मग हळूहळू तुला काही गोष्टी कळत जातील. हो आत्ता आम्ही घरी जातो. हो, आपण पुन्हा भेटूच. नारायण नारायण. त्या चरपटीने गावात 2-4 चमत्कार केले. ते त्याला कसे जमले ते आत्ता माझ्या ध्यानात आलंय. तो एकला नाही, हे आता पक्क झालंय. ते 2 साधू बी त्याच्या संग आहे. आणि ते पोरग बी त्याला सारखं भेटा येत आहे. त्या समद्यानी म्हणून काहीतरी चेटूक केलेलं आहे. पर म्या कोण हाय ते त्यासने ठाऊन हाय. नाही त्या समद्यांना पूर्ण उरले तर नावाची अंजनाई नाही म्या. चलपटी बघ तुला आता कशी घराबाहेर काढते म्या. आता हाल हाल होतील तुझी, बघस तू. आई, अगं सतत काय करत असतेस तू हे सगळं? अगं त्या चरपटीच्या नावाने कशाला ओरडतेस? अगं आई, तुझा आवाज दूरपर्यंत येतोय. मला ठाव हाय म्या काय करते ते. त्या चरपटीला सुखाने जगू द्यायचे नाही म्या. अगं आई, असं वागू नकोस ग. त्यातून तुझ्या हाती काही लागणार नाहीये. अगं का उगाच त्या चरपटीला त्रास द्यायचा प्रयत्न करतेस? नर्मदे, शिकू नकास मला काय करायचं ते म्या. समजा मला ठाव आहे. आता नुसतं बघतच राहा पुढे काय काय होतंय ते. त्या चरपटीला जो कोणी मदत करील तो कोणी बी माझ्या तावडीतून सुटायचं नाही. हा गुरुदेव, नारद मुनींनी बालरूप घेतलं आहे. आता त्यांची आणि चरपटीच्या भेटीगाठी होत राहिल्या तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील चरपटीसाठी. होय कानिव, परंतु आपल्याला इथेच थांबून चालणार नाही. जे दिसत आहे त्या पलीकडे सुद्धा एक जग आहे आणि तुला ते ठाऊक आहे. तुम्ही त्या म्हातारीविषयी बोलत आहात ना? ती जशी दिसते तशी ती नाहीये. आपल्याकडे असलेल्या शूद्र विद्येचा उपयोग ती पूर्णपणे करणार. तिच्याविषयी काहीही माहिती लोकांना ठाऊक नाही. तिचं मूळ रूप लोकांना ठाऊक नाही. संत विभूती लोकांमध्ये राहून सत्कर्म करत असतात, तसंच ह्या दुष्ट शक्ती सुद्धा कर्म करत असतात, परंतु ते लपून आपलं मूळ रूप न दाखवता करतात. गुरुदेव, याचा अर्थ तिच्या पाठीशी कोणीतरी आहे. अगदी बरोबर ओळखलंस का तू. गुरुदेव, तो जो कोणी आहे तो अद्याप समोर आलेला नाही. होय, योग्य वेळ आली की आपणच त्याला बाहेर काढू.
सगळ्यांसमोर आणू त्यांना. त्यांचा हेतू काय दिसतो आहे गुरुवर? आणि आपण लोकांनी सत्कर्म करावं, राग लोभ सगळं विसरून परमेश्वराच्या कोणत्या तरी रूपात लीन व्हावं म्हणून कार्य करत असतो. तसंच लोकांनी सुखी आयुष्य जगावं, त्यांच्या मार्गातील सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात असं आपण पाहत असतो. तसंच जगात सगळीकडे विनाश कसा होईल, मनुष्य अधर्माकडे कसा वळेल यासाठी ते कार्य करत असतात.